हॅलो डिअर स्टुडंट्स, आज आपण सुरू करतोय आपला क्लास 10चा फर्स्ट चॅप्टर दॅट इज ग्रॅव्हिटेशन. आता हा चॅप्टर सायन्स 1 ला बिलॉंग करतो आणि किती नाही म्हटलं तर आपल्याकडे एक प्रश्न मात्र पहिल्यापासून असला पाहिजे, ग्रॅव्हिटी आणि ग्रॅव्हिटेशन डिफरंट आहे का सेम आहे? मग या प्रश्नाचं उत्तर आपल्याला ह्या चॅप्टरच्या माध्यमातून नक्की मिळून जातं. आणि किती नाही म्हटलं तर आपण काही काही कन्सेप्ट आता अशा पण सुरू करतो ज्या कन्सेप्ट आपल्याला टेक्स्टबुक पेक्षा जास्त शिकवतात. त्यापैकी आपल्याकडे बघा, आता ग्रॅव्हिटी कशी शोधली गेली किंवा ग्रॅव्हिटेशन कसं शोधलं गेलं, तर याचा सिम्पलचा आन्सर आहे. आपल्याकडे आपले एक सायंटिस्ट होते, जे आपण काय म्हणतो ना, ज्यावेळी आपण त्यांचं नाव घेतो त्यावेळी बऱ्याच जणांच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल आदर असतो, काही जणांच्या मनामध्ये काय येतं आपल्याला सांगायची गरज नाही. तर अशा व्यक्तीचं नाव होतं, सायंटिस्ट होते आपल्याकडे सर आयझॅक न्यूटन. आता आयझॅक न्यूटनच्या बाबतीत काय झालं, सरळ सरळ आयझॅक न्यूटनची गोष्ट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. एक दिवस काय झालं ना, का आयझॅक न्यूटन काय करत होते, एका ट्री खाली बसलेले होते. आता एक मोस्ट कॉमनली इथे एक्झाम्पल दिलं जातं ऍपल ट्रीचं. मग सपोज आपण इथेच कंटिन्यू करू. काय म्हटलं आपण, न्यूटन एकदा काय झालं, ऍपल ट्रीच्या खाली बसलेले होते आणि बसलेले असताना अचानक त्यांनी वरून काय बघितलं, एक ऍपल खाली पडताना बघितलं. पण आता हे ऍपल खाली पडताना बघितलं त्यावेळी त्यांच्या डोक्यात विचार आला. आता आपल्यासारखं कोणी असतं तर आपण म्हटलं असतो ग्रॅव्हिटी, जाऊ दे तिकडं, ऍपल भेटले. पण त्यांनी काय विचार केला, न्यूटन थॉट हे जे ऍपल होतं हे ऍपल खालीच का पडलं. आता खाली का पडलं या प्रश्नाचं उत्तर शोधता शोधता आपण काय म्हणू, न्यूटनने हे सगळं शोधता शोधता त्यांनी असा विचार केला का मग हे ऍपल असं तिरपं का नाही पडलं. त्यांनी हा विचार केला का हे ऍपल असं हॉरिझॉन्टली आडवं का नाही गेलं, हे ऍपल असं व्हर्टिकली खालीच का पडलं एका स्ट्रेट लाईन मध्ये. या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी त्यांनी काय केलं असेल, भरपूर उद्योग केले असतील. गुणाकार, भागाकार, ऍडिशन, मल्टिप्लिकेशन, सम, सबट्रॅक्शन सगळं केलं असेल. आणि या सगळ्याच्या उद्योगानंतर ते काय आले असतील, एका फायनल कंक्लुजन कडे आले असतील. ते कंक्लुजन आपल्याला काय सांगतंय, सरळ सरळ बघा, न्यूटनचं असं म्हणणं होतं या बाबतीत, आपण काय सांगतोय त्याचं असं म्हणणं होतं, अर्थ मस्ट बी अट्रॅक्टिंग. आता याचं म्हणणं काय बघा, अर्थ मस्ट बी अट्रॅक्टिंग the object towards itself. म्हणजेच काय, न्यूटनने असा विचार केला का जे काही ऍपल पडलं असेल ते ऍपल खालीच का पडलं, तर त्याचा आन्सर त्याने असं मिळवलं का अर्थ काय करत असेल, त्या ऑब्जेक्टला स्वतःकडे ओढत असेल. आता हे ओढण्यासाठी काय म्हणू आपण, एक फोर्स ऑफ अट्रॅक्शन लागत असेल. आणि हा जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल आपण काय म्हणू, सेकंड कंक्लुजन जे न्यूटनने काढलं तो काय म्हणतोय, दिस फोर्स ऑफ अट्रॅक्शन is directed towards center of the earth. मग त्याचं म्हणणं काय होतं, सरळ सरळ काय एक कोणता तरी फोर्स आहे जो काय करतोय, ऑब्जेक्टला खाली ओढतोय. खाली कुठे ओढतोय, अर्थ कडे ओढतोय. पण ह्या फोर्सचं डायरेक्शन कुठं असणार आहे, सेंटर ऑफ द अर्थ कडे. याला एक एक्झाम्पलने समजून घेऊ आपण. सपोज आपल्याकडे अर्थ असेल आपली, आणि आपण काय म्हटलं, आता न्यूटन जे सांगत आहोत त्याला आपण असं समजून घेऊ. इथं सपोज आपण काय म्हटलं, एक ट्री आहे आपल्याकडे. आता या ट्रीचं जे काही फ्रूट असेल ते आपल्याला माहिती ऑब्व्हियसली कुठं पडणार आहे, खाली पडेल. अर्थचा सेंटर इथं जर असेल तर ह्या ट्रीवरून पडणाऱ्या फ्रूटचं डायरेक्शन काय असेल, डाऊनवर्ड असेल, एका स्ट्रेट लाईन मध्ये. तेच जर आपण असा विचार केला का ह्या ट्रीला आपण काय केलं, इथून शिफ्ट केलं आणि आपण याला कुठे नेऊन घातलं, आपण इकडे कुठेतरी नेऊन घातलं याला डायगोनली असं. मग आता जर डायगोनली नेऊन घातलं आणि इथून जर ऍपल पडलं तरी आपण काय म्हणतोय का ह्या फोर्सचं डायरेक्शन कुठे आहे, सेंटर ऑफ द अर्थ कडे. इथून पडणारे ऍपल पण कुठं पडणार आहे, या स्ट्रेट डायरेक्शनने अर्थवरच पडणार आहे. या ट्रीला जर तुम्ही इकडे खाली नेऊन घातलं तरी सुद्धा सेम स्टोरी राहील. काय, इथं पडणारे ऍपल काय होईल, एका स्ट्रेट लाईन मध्ये कुठं जाईल, अर्थच्या सेंटरकडे ओढलं जाईल. म्हणजेच काय, द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन, किंवा ज्याला आपण काय म्हणतो ग्रॅव्हिटी, हा एक असा फोर्स आहे जो काय करतो, ऑब्जेक्टला अर्थच्या सेंटरकडे काय करतो, पुल करतो किंवा पुश करतो म्हणू आपण, आहे का नाही. आता पुश करतो म्हटल्यानंतर ऑब्व्हियसली ढकलणं होईल, पण पुल करतो म्हणजे काय, हा फोर्स काय करतो, ऑब्जेक्टला स्वतःकडे ओढतो. ठीक आहे, मग हे झालं आपल्याकडे ग्रॅव्हिटेशन बद्दल. आता त्यानंतर आपण जर बघितलं, मग एक क्वेश्चन येतो आपल्याकडे, ग्रॅव्हिटी आणि ग्रॅव्हिटेशन दोन्ही सेम गोष्टी आहेत का.
जर ग्रॅव्हिटी आणि ग्रॅव्हिटेशन सेम असतील किंवा नसतील तर त्यांच्यात डिफरन्स काय आहे, तर तोच आपल्याला बघायचा आहे. त्यासाठी आपल्याला काय कळलं पाहिजे, आता आपण पुढचा जो पॉईंट आहे तो आपल्याला डिफरन्शिएट करण्यासाठी वगैरे येऊ शकतो. आता किती नाही म्हटलं तर बघा, ग्रॅव्हिटेशन एवढाही महत्वाचा चॅप्टर नाहीये, 5 मार्काचं वेटेज आहे याचं. या 5 मार्काच्या वेटेज मध्ये आपण पॉईंट कोणकोणते कव्हर करणार, कोणकोणते ध्यानात ठेवणार ना, तर एवढं सगळं आहे. बघा आपल्याला आता एक छोटासा डिफरन्स समजून घ्यायचा आहे. आपण समजून घेऊ, एका बाजूला आपण घेऊ ग्रॅव्हिटी आणि दुसऱ्या बाजूला घेऊ आपण ग्रॅव्हिटेशन. दुसऱ्या बाजूला आपण घेऊ ग्रॅव्हिटेशन. आता या दोघांमध्ये आपण डिफरन्शिएट करतोय. मग आपण काय समजून घेऊ, ग्रॅव्हिटी कशाला म्हणायचं आणि ग्रॅव्हिटेशन कशाला म्हणायचं. सिंपलची डेफिनेशन घेऊ आपण. एक एक करून जेव्हा आपण यांचे डेफिनेशन शिकू त्यावेळी आपल्या लक्षात येईल का आपल्याला काय शिकायचंय. बेसिकली ज्यावेळी आपण यांच्यातला डिफरन्स शिकायला जातो ना, त्यावेळी सिंपलच्या टर्म आपल्याला सांगून जातात का याच्यामध्ये काय फरक आहे ते. मग आता आपण बघू आपल्याकडे. बघा सगळ्यात पहिलं आपण जर बघितलं व्हॉट इज मीन बाय ग्रॅव्हिटी, तर आपण काय सांगतोय ग्रॅव्हिटीला, याला समजून घेण्यासाठी, ग्रॅव्हिटी समजून घेण्यासाठी आपल्याकडे काय आहे, आपल्याला एक कन्सेप्ट समजून घ्यावी लागेल. सपोज हा जो मार्कर पेन आहे याला जर आपण वरून खाली टाकलं तर हा काय होतो, एका स्ट्रेट लाईन मध्ये खाली जातोय. म्हणजेच काय, याला आपण कसं डिफाइन करणार, ग्रॅव्हिटी काय आहे, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन, इट इज द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन अर्थ अँड ऑब्जेक्ट. मग आपल्या अर्थ मध्ये आणि एखाद्या ऑब्जेक्ट मध्ये जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, जो फोर्स या ऑब्जेक्टला खाली ओढतोय, तो फोर्स म्हणजे कोण आहे आपल्याकडे, ग्रॅव्हिटी. मग आता सिम्पली याचं एक्झाम्पल तर समजलं आपल्याला, फॉलिंग पेन असेल, फॉलिंग फ्रूट असेल, हे सगळे कशाचे एक्झाम्पल आहे आपले, ग्रॅव्हिटीचे. मग ग्रॅव्हिटेशन कशाला म्हणायचं, मग सपोज आपण आज समजून घेऊ ग्रॅव्हिटेशन कशाला म्हणायचं. ज्यावेळी कधी आपण ग्रॅव्हिटेशन बद्दल बोलतो त्यावेळी आपण काय सांगतोय, सरळ सरळ जर आपण दोन वस्तू घेतले, सपोज आता बघा हा ब्ल्यू मार्कर आहे, हा रेड मार्कर आहे, या दोन्ही मार्करच्या मध्ये सुद्धा काय आहे, एक फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. या दोन वस्तूंच्या मध्ये असणाऱ्या फोर्स ऑफ अट्रॅक्शनला आपण काय म्हणतो, ग्रॅव्हिटेशन. याला जर आपल्याला डिफाइन करायचं ठरलं तर आपण काय सांगतो, सरळ सरळ इट इज द फोर्स, इट इज द फोर्स occurring between टू बॉडीज किंवा टू ऑब्जेक्ट्स म्हणा, डझंट मॅटर, मिनिंग एकच आहे. मग दोन वेगवेगळ्या बॉडीज मध्ये जर आपल्याला काय दिसत असेल, अट्रॅक्शन दिसत असेल, तर त्याला आपण काय म्हणतो, ग्रॅव्हिटेशन. जर अर्थ आणि एखाद्या ऑब्जेक्ट मध्ये अट्रॅक्शन असेल त्याला आपण काय म्हणतो, ग्रॅव्हिटी. आता ग्रॅव्हिटीचा परिणाम बघा बरं, जर आपण हा पेन वरून सोडला तर हा काय होणार आहे, खाली जाणार आहे. आणि जाताना याचा स्पीड काय आहे, इथं असताना जेवढा असेल त्यापेक्षा डबल ट्रिपल स्पीड वाढत जाईल. म्हणजेच काय म्हणतो आपण, ही बॉडी काय होईल, ऍक्सेलरेट होईल. मग आपण यालाच काय म्हणतो, ग्रॅव्हिटीला आपण दुसरं काय म्हणतो, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ठीक आहे. मग आता ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीला आपण कशाने दाखवतो, इट इज डिनोटेड बाय, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीला आपण कशाने दाखवतो, इट इज डिनोटेड बाय स्मॉल जी. हिला आपण कशाने दाखवतो, स्मॉल जी ने. आणि तेच जर आपल्याला कोणी म्हटलं द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन इट इज डिनोटेड बाय कॅपिटल जी, याला आपण दाखवतो कॅपिटल जी ने. ठीक आहे. मग आता हे झालं आपल्याकडे, आपण काय म्हणतोय, सरळ सरळ ग्रॅव्हिटी आणि ग्रॅव्हिटेशन आपण दोन्ही टर्म समजून घेतल्या असतील. पुढे जाऊन आपल्याला जर विचारण्यात आलं यांच्यामध्ये डिफरन्शिएट करताना अजून काही पॉईंट तुमच्या डोक्यात येत आहेत का, तर त्यावेळी आपण काय सांगितलं पाहिजे, त्यावेळी आपलं कन्सेप्ट काय असला पाहिजे, त्यावेळी आपलं ज्ञान काय सांगतोय आपल्याला पुढे जाऊन सांगता आलं पाहिजे. याच्यामध्ये काय, ही जी आपल्याकडे ग्रॅव्हिटी आहे, ग्रॅव्हिटीला आपण काय सांगतोय, ग्रॅव्हिटी चेंजेस फ्रॉम प्लेस टू प्लेस. ग्रॅव्हिटी तुम्ही एका ठिकाणी गेले दुसऱ्या ठिकाणी गेले, जागेनुसार ती काय होत राहते, बदलत राहते. सपोज आपण बघितलं आपल्या अर्थची ग्रॅव्हिटी ठरलेली असेल, मूनची वेगळी असेल, अजून किती नाही म्हटलं आपण म्हणून युरेनसची वेगळी असेल. म्हणजे ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू काय होते, प्लेस टू प्लेस चेंज होते. पण तेच आपण जर बघितलं ग्रॅव्हिटेशनचं तर आपण काय सांगतो, इट इज युनिव्हर्सल ऑन ऑल द प्लेसेस. कुठेही गेलो आपण जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात, युनिव्हर्सच्या कोणत्याही कोपऱ्यात, तर आपल्याकडे ग्रॅव्हिटेशनची जी व्हॅल्यू असेल ती कशी राहते, इट रिमेन्स कॉन्स्टंट.
इट रिमेन्स सेम. आणि एक लास्ट पॉईंट येतो आपल्याकडे याच्यामध्ये, जो आपला लास्ट पॉईंट येतो तो काय असणार आपल्याकडे, यांचे युनिट आपल्याला देणं गरजेचं असेल. मग आपल्याकडे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचं जे युनिट असेल ते काय असेल, मीटर पर सेकंड स्क्वेअर. आपल्याला माहिती ते आपण बघितलेलं पण आहे, आपण 9th स्टँडर्डला जेव्हा लॉज ऑफ मोशन शिकलो तेव्हा काय म्हणतो आपण, इट्स युनिट इज मीटर पर सेकंड स्क्वेअर. ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचं युनिट काय असतं, मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि इकडे जर बघितलं आपण काय म्हणतो, इट्स युनिट इज न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर. मग आपल्याकडे या पद्धतीने बघा 4 पॉईंटचा आपल्याकडे काय क्रिएट होतोय, एक डिफरन्स क्रिएट होतोय. आपल्याला जेव्हा कधी ग्रॅव्हिटी आणि ग्रॅव्हिटेशन मध्ये डिफरन्स विचारला जाईल त्यावेळी आपल्याला काय आहे, आता आपल्याकडे एक प्रॉपर डिफरन्स आहे. या डिफरन्सचा उपयोग करून आपण काय करू शकतो, सरळ सरळ सांगू शकतो व्हॉट इज ग्रॅव्हिटी अँड व्हॉट इज ग्रॅव्हिटेशन. ठीक आहे, पुढे जाऊयात आपण आपल्या टॉपिककडे. पुढचा जो टॉपिक येतो आपल्याकडे तो असेल आपल्याकडे केपलर्स लॉ. पण केपलर्स लॉ जाणून घेण्यापूर्वी आपण काय म्हणू, केपलरचे जे लॉज आले ते येण्यापूर्वी काय हिस्ट्री होती ते आपल्याला जाणून घेणं गरजेचं असेल. तर बघा आता काय म्हटलं आपण, ज्यावेळी आपण आता केपलरचे लॉ स्टडी करायचे, केपलरने येऊन डायरेक्ट लॉ दिले नसतील, मग आपल्याला काय सांगावं लागेल, केपलरचे लॉ येण्यापूर्वी काय काय इव्हेंट घडले असतील. बघा सुरुवातीला जेव्हा आपण काय म्हणतो ना, एन्शंट टाइम पासून माणसाला आकाशाबद्दल खूप क्युरिओसिटी, प्लॅनेट्स आहेत, स्टार्स आहेत, कॉन्स्टिलेशन्स आहेत, या सगळ्या गोष्टी कशा मूव्ह करतात, यांच्यामध्ये काय चालू आहे हे जाणून घ्यायची माणसाची भूक खूप जास्त आहे. आणि हे जाणून घ्यायच्या नावात माणसाने काय केलं माहिती, सगळ्यात पहिलं माणूस नेकेड आईजने सगळे ऑब्झर्वेशन करायला लागला, उघड्या डोळ्याने बघायला लागला. स्टार्स कसे मूव्ह होतात, प्लॅनेट एखादा दिसतोय का, किंवा आपण काय म्हणू तो ऑब्झर्व करायला लागला की हा कॉन्स्टिलेशन कसे मूव्ह होतात, लेफ्ट टू राईट होतात, राईट टू लेफ्ट होतात. हे सगळ्या मुवमेंट रेकॉर्ड करता करता माणसाने काय नोटीस केलं का, येस आपल्याला एखाद्या अशा वस्तूची गरज आहे का जी काय करेल, आपल्याला लांबचे ऑब्जेक्ट काय करेल दाखवायला केपेबल असेल. आणि मग म्हणून आपल्याकडे हिरो बनून आले आपले स्टार, दॅट इज कोण, लास्ट इयर शिकलो होतो आपण त्यांच्याबद्दल ऑब्झर्विंग स्पेसच्या चॅप्टरमध्ये, स्पेस अँड टेलिस्कोप मध्ये. कोण होते आपले स्टार, दॅट इज गॅलिलिओ गॅलिली. मग आता गॅलिलिओ आले, गॅलिलिओने काय केलं, डिफरंट काइंड ऑफ लेन्सेस एकत्र जोडून त्यांनी काय बनवला, टेलिस्कोप बनवला. आणि हा टेलिस्कोप बनवल्यानंतर लोकांना स्पेस ऑब्झर्व करणं सोपं झालं. स्पेस ऑब्झर्व करणं सोपं झालं त्याच्यामुळे काय झालं, स्पेस बद्दलचा डाटा कलेक्ट करायला हेल्प झाली. आणि आता ह्या गॅलिलिओ नंतर आल्या आपल्या सगळ्यांचे, ज्यांना आपण काय म्हणू ना, ग्रॅव्हिटेशन मध्ये किंवा प्लॅनेट्सच्या मोशन स्टडी करण्यामध्ये ज्यांनी सगळ्यात मोठा की रोल प्ले केला, असे आले आपल्याकडे योहान्स केपलर. आता खूप वेळा बघा यांच्या नावाचं स्पेलिंग आहे, यांच्या नावाचं स्पेलिंग आहे जोहान्स, पण जोहानस नाही वाचायचं त्याला, ते काय आहे, प्रोनाउन्सिएशन आहे योहान्स केपलर. मग हे योहान्स केपलरने येऊन काय केलं, प्लॅनेटच्या मोशन स्टडी केल्या. प्लॅनेटच्या मोशन स्टडी करताना यांनी काय केलं, गॅलिलिओच्या टेलिस्कोपच्या मदतीने जो डाटा ऑब्टेन झाला असेल तो डाटा यांनी काय केला, ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन सगळं काही कॅल्क्युलेशन केलं. कॅल्क्युलेशनचा परिणाम यांना काय भेटला, यांनी 3 रूल आपल्याकडे दिले, त्यांना आपण काय म्हणतो, केपलर्स लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन. मग आता केपलरने दिलेले नियम जे आहेत ते आपल्याला एक एक करून बघायचे. पण केपलरचे नियम स्टडी करण्यापूर्वी आपल्याला काही गोष्टी समजणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल आपण काय सांगतो, एक सेकंड, मग आता बघा केपलरने जे नियम दिले ते केपलरचे नियम समजून घेण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, एक कन्सेप्ट समजून घ्यावे लागेल. कारण जेणेकरून आपण खूप वेळा ऐकलेले असते पण आपल्याला माहितीच नसतं की ऍक्च्युअली याच्यात होतंय काय. त्यासाठी आपण एक कन्सेप्ट समजून घेऊ. कन्सेप्ट सिंपल आहे. हा जो आपण एक शेप घेतलाय, हा कोणता शेप आहे आपल्याकडे, याला आपण काय म्हणतो, कोन शेप. खोटा नाही खायचं नाही, कोणता आहे हा, कोन शेप. मग आता हा जो कोन शेप आहे, ह्या कोन शेपला आपण असं पकडलं आणि ह्या कोन शेपला आपण काय केलं, एका इन्क्लाइन प्लेन मध्ये काय केलं, कट केलं. आता इन्क्लाइन प्लेन कशाला म्हणायचं, जर आपण काय घेतलं, एक स्केल घेतली आपल्याकडली आणि या स्केलला जर आपण काय केलं, याच्यावरती असं तिरपं ठेवलं. इन्क्लाइन म्हणजेच काय, तिरपं म्हणू आपण. आणि तिरपं ठेवलं त्या स्केलला आणि स्केलच्या वरच्या बाजूने आणि खालच्या बाजूने आपण याला काय केलं, कट केलं. मग आता आपण करूनच बघू ना प्रॅक्टिकली. मग आपण काय म्हटलं, हा कोन होता आपल्याकडे, याचा आपण काय केलं, इन्क्लाइन प्लेनने याला इकडे कट केलं
आणि दुसरं आपण काय म्हणू, एक कट आपण इकडे दिला. मग आता हे दोन कट दिल्यानंतर आपल्याला बघा आतल्या बाजूने काय बघायला मिळतंय, एक शेप मिळतोय असा. हा असा एक शेप मिळतोय. हा शेप जर आपण बघितला तर आपल्याला बघताना काय दिसतंय, असा वर जाऊन असा खाली येतोय. म्हणजे हा जो शेप आहे ना, ह्या शेपला आपण काय म्हणतो, इलिप्स. काय म्हणतो, इलिप्स. मग आता हा जो इलिप्टिकल शेप आहे याला आपण इलिप्स म्हणतो. इलिप्स कसा बनतो त्याच्याबद्दल आपण आता जस्ट जाणून घेतलं. मग ह्या इलिप्स बद्दल आपण काय सांगतो, आता बघा जेव्हा कधी आपण प्लॅनेटची मोशन स्टडी करतो त्यावेळी आपण बघितलेलं एक वाक्य आपण जिओग्राफीमध्ये पण शिकत आलोय. प्रत्येक प्लॅनेट जो काय करतो, सनच्या अराउंड रिव्हॉल्व करतो, तो काय करतो, एका ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व करतो. आणि ऑर्बिटचा शेप कसा असतो, इलिप्टिकल. इलिप्टिकल शेप म्हणजे काय, जस्ट आपण आता बघितलं. मग आता इलिप्स बद्दल काही गोष्टी जाणून घेऊ आपण. आपल्याला सगळ्यात पहिलं काय सांगायचंय, जर आपण काय केलं, सरळ सरळ आपण काय म्हटलं होतं, इलिप्टिकल एखाद्या ऑब्जेक्टला असं कट केलं. आपण कोणत्या ऑब्जेक्टला कट केलं, आपण कोन शेपला. कशामध्ये, इन्क्लाइन प्लेनला. असं पाहिजे असेल तर इथं म्हणू पण शकतो आपण, अ कोन कट with an inclined plane एका इन्क्लाइन प्लेनच्या मदतीने आपण काय म्हणू, एका कोनला आपण कट केलं तर त्याच्यातून मिळणार जे काही द शेप ऑब्टेन्ड. कोणता शेप असेल बरं, आतल्या बाजूने दिसतोय म्हणून आपण त्याला काय म्हणू, आर्क. आर्क ऑब्टेन्ड विल बी अन इलिप्स. तो जो शेप आहे आपल्याकडे त्याला काय म्हणू आपण, इलिप्स. आता हा जो इलिप्स आहे याच्या बाबतीत आपण बघतोय, आता तो शेप आपण बघितला, याला आपण कट केलेला आहे असं ठेवलं आपण. आणि याला जर बघितलं आपण, हा जो काही इलिप्सचा शेप आहे, या इलिप्स शेपच्या बाबतीत आपण काही महत्वाच्या टर्म समजून घेतोय. सगळ्यात पहिलं बघायचं आपण, याला जर काय केलं, व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल आपण जर डिवाइड केलं तर आपण काय सांगतोय, अन इलिप्स हॅज 2 फोकल पॉइंट्स. इलिप्सच्या बाबतीत काय असतात, पहिला जो फोकल पॉइंट आहे त्याला आपण F1 म्हणू, दुसरा फोकल पॉइंट आहे त्याला आपण F2 म्हणू. मग इलिप्सच्या बाबतीत आपण काय सांगतो, इलिप्स हॅज 2 फोकल पॉइंट. पण आता 2 फोकल पॉइंट आहे त्यांना आपण असं म्हणू का, 2 फोकल पॉइंट्स. मग आपण काय म्हणायचं सरळ सरळ, इलिप्स हॅज 2 फोकाय. यांना आपण काय म्हणतो, फोकाय. एक असेल तर फोकल पॉइंट, 2 असतील तर फोकाय. मग आपण काय म्हणतो, इलिप्सला काय असतात, 2 फोकाय असतात. मग आता ह्या गोष्टी जर आपल्याकडे कळलेल्या असतील तर आपण काय करू, केपलरचा पहिला नियम समजून घेऊ. केपलर्स फर्स्ट लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन. योहान्स केपलर, नाव लक्षात ठेवायचं, जोहानस म्हणायचं नाही उगाच. योहान्स केपलरने आपल्याला दिलेला पहिला जो लॉ होता तो आपण बघू. हेडिंग देऊ आपण, केपलर्स फर्स्ट लॉ. मग केपलरचा पहिला नियम शिकतोय आपण, केपलर्स फर्स्ट लॉ शिकतोय आपण. मग केपलरचा फर्स्ट लॉ काय सांगतोय आपण, केपलरने काय सांगितलं होतं का, आपली जी काही अर्थ, आता आपण शेप असाच राहू देऊ, इलिप्स आपल्याला हा वारंवार लागणार आहे, आपण काढूनच ठेवूयाला. इथं आपण काय करू, व्हर्टिकल हॉरिझॉन्टल लाईनची आता काही गरज नाही आपल्याला. मग आपण काय म्हटलं, केपलरचा पहिला लॉ काय सांगतोय आपल्याकडे, द ऑर्बिट ऑफ अन प्लॅनेट, द ऑर्बिट ऑफ अन प्लॅनेट, the orbit of a planet is an ellipse. केपलर काय म्हणतोय, कोणताही प्लॅनेट जेव्हा सनच्या अराउंड रिव्हॉल्व करतो त्यावेळी त्याची जी काही ऑर्बिट असेल ती कशी आहे, इलिप्स शेप मध्ये. आणि दुसरीकडे तो काय म्हणतोय आपल्याला, and the sun is located at one of the foci. मग आपण काय सांगतो, केपलरचा फर्स्ट लॉ काय सांगतोय आपल्याला, का एखाद्या प्लॅनेटची जी काही ऑर्बिट असेल ती काय असते, इलिप्स शेपची असते. आणि त्या इलिप्स शेप मध्ये आपण काय सांगतो, 2 पैकी एक फोकाय वरती काय असतो, आपला सन लोकेटेड असतो. मग याला आपण असं जर समजून घेतलं, आपण मागाशीच बघितलं होतं का नाही, इथं आपण जर एक हॉरिझॉन्टल लाईन टाकली, एक व्हर्टिकल टाकली, इथं आपला पहिला फोकल पॉइंट होता त्याला आपण काय म्हणतो F1, इथं कोण आहे आपला F2. मग आपण काय म्हणू, इथं जर आपण या दोघांना कन्सिडर केलं तर आपल्याला काय सांगण्यात येते,
सन इज लोकेटेड ऍट वन ऑफ द फोकाय. मग आपण काय म्हणू, F2 ला आपण खुडून टाकू, याच्या जागी काय म्हणू आपण, सन इथं आपला असं मानू आपण, हा आपला सन असेल इथं. मग हा जर सन आपला इथं असेल तर त्याला आपण कशाने तरी दाखवणार असू, मग आपण याला जर F1 म्हणतो तर याला आपण काय म्हणू, S. मग आपण काय म्हणणार, इट इज डिनोटेड बाय कॅपिटल S. मग हे झालं, एवढा सिंपल होता आपल्याकडे केपलरचा फर्स्ट लॉ. काय सांगतोय केपलर आपल्याला, कोणत्याही प्लॅनेटची जी काही ऑर्बिट असेल ती कशी आहे, इलिप्स शेपची. दुसरी गोष्ट केपलर आपल्याला काय सांगतोय, का त्या इलिप्स मध्ये जे दोन फोकल पॉईंट आहे त्यापैकी एका फोकल पॉईंट वरती कोण असणार आहे, तुमचा सन असणार आहे. एवढाच सिंपलचा लॉ आहे. तर हा आपल्याकडे असेल केपलर्स फर्स्ट लॉ. मग आता आपण बघू केपलर्स सेकंड लॉ. आपल्याला केपलरचा दुसरा नियम शिकायचा आहे. केपलरचा सेकंड लॉ बघण्यापूर्वी पण आपल्याला काही कन्सेप्ट लागत असतील तर त्या पण आपण बघून घेऊ. पण कधी पण लक्षात ठेवायचं, ज्यावेळी आपण सायन्स स्टडी करतोय, स्पेशली सायन्स फर्स्टचा पार्ट, फिजिक्स वगैरे केमिस्ट्री वगैरे जास्त येतं, त्यावेळी ब्रेन जागेवर ठेवून आपण आज जरी 30 सेकंदाच्या रीलच्या किंवा शॉर्टच्या जगात जगत असलो तरीही आपल्याला अभ्यास करताना मात्र 30-45 मिनिटाचे लेक्चरच अटेंड करणं गरजेचं आहे. ठीक आहे. मग आता आपण बघू केपलर सेकंड लॉ. आता केपलरचा सेकंड लॉ जो आहे हा लॉ सिंपल आहे. केपलर्स सेकंड लॉ, या केपलरच्या सेकंड लॉला अजून एक नाव दिलं जातं, त्याला आपण काय म्हणतो, ऑर लॉज ऑफ एरिया. आता असं नाव काय येतं त्याला ते पण समजून घेऊ. फक्त असं लक्षात ठेवायचं, केपलरचा जो सेकंड लॉ आहे ना तो फर्स्ट पेक्षाही सोपा आहे, फक्त आपल्याला त्याच्यासाठी काही टर्म्स कळल्या पाहिजे. मग आता सगळ्यात पहिलं बघा, आपला जो काही इलिप्स शेप आहे तो पुन्हा एकदा आपण आहे असाच घेऊ. आणि इलिप्स मध्ये आपण काय म्हटलं होतं, एका फोकल पॉईंट वरती कोण आहे, आपला सन आहे. प्रत्येक वेळी ड्रॉइंग मध्ये असं काढायची गरज नाही आपल्याला, आपण याला S म्हणत जाऊ इथून पुढे. ठीक आहे. मग आता सन आपल्या काय, एका फोकल पॉईंट वरती सन आहे आपल्याकडे, एक फोकाय वरती कोण आहे, आपला सन आहे. आणि इथं आपली कुठेतरी काय असेल, आपली अर्थ असेल. मग आता ही जर आपली ई म्हणजे कोण आहे, अर्थ आहे. मग अर्थ काय करणार आहे, सपोज आपण म्हणू अर्थ इथून इकडे जाईल राऊंड मारत मारत, इथून इकडे जाईल, इथं असेल, मग इथून इकडे जाईल आपली अर्थ आणि सनच्या जवळ इथं कुठेतरी येईल आणि इथून पुन्हा काय करेल, इकडे जाईल. मग आता अर्थची ही जी काही मोशन चालू आहे सनच्या बाजूने, आपण काय सांगतोय, द वेलॉसिटी ऑफ अर्थ इज नॉट कॉन्स्टंट. मग आता बघा बरं, अर्थ ज्यावेळी या सनच्या जवळ येईल किंवा सन पासून लांब जाईल तिचा स्पीड पण चेंज होत राहील. मग आपण काय सांगतोय सरळ सरळ, स्पीड ऑफ अर्थ इज नॉट कॉन्स्टंट. अर्थचा स्पीड काय असतो, कॉन्स्टंट नसतो. मग जर स्पीड कॉन्स्टंट नाहीये तर त्याच्यात काय चेंज येत आहेत, जेव्हा कधी अर्थ सनच्या खूप जवळ येते त्यावेळी ती काय होतीये, एकदम फास्ट इथून निघून जाते. आणि ज्यावेळी ती सन पासून लांब जाते त्यावेळी काय होते, स्लो होते. मग आपण काय म्हणणार, अर्थ क्लोजर टू द सन, त्यावेळी तिचा स्पीड कसा आहे, फास्टर. आणि जर हीच अर्थ सन पासून काय होती, लांब जाते, त्याला आपण काय म्हणतो, फार्दर टू द सन. टू द म्हणण्यापेक्षा फ्रॉम द म्हणू. सन पासून जर लांब असेल तर तिचा स्पीड काय होतोय, स्लोअर. मग ह्या दोन गोष्टी जर माहित असतील, अर्थच्या स्पीड बद्दल आपल्याला एवढं माहित पाहिजे का अर्थ सनच्या जवळ आल्यावर काय होतं, तिचा स्पीड वाढतो, अर्थ सन पासून लांब गेली तिचा स्पीड काय होतो, कमी होतो. या दोन गोष्टी माहित असतील तर आपल्याला हा सेकंड लॉ समजायला अजिबात प्रॉब्लेम येणार नाही. मग आपण बघू आता केपलर सेकंड लॉ काय सांगतोय आपल्याला, लॉ ऑफ एरियाज. तर त्यासाठी पुन्हा एकदा आपल्याला इलिप्सची डायग्राम लागणारच आहे, पण काय सांगते ते तर बघून घेऊया आधी. मग सगळ्यात पहिलं बघा, आपल्याकडे केपलरचा सेकंड लॉ काय सांगतोय आपल्याला, आपण काय घेतलं, समजा आपण घेतला आपल्याकडे काय होता, हा एक इलिप्स आहे बरोबर, हा एक इलिप्स आहे आपल्याकडे. या इलिप्स वरती आपण काय म्हटलं, इथं कोण आहे, आपला सन, याला आपण यस ने दाखवू. आणि आपण असं म्हणू, सन पासून काय म्हणू, आपल्या इथं कोण होतं, आपल्याकडे इथं आपली अर्थ असेल बरोबर. मग या सन आणि अर्थला जॉईन करणारे आपण एक लाईन दाखवली. या लाईनला आपण काय म्हणू, सरळ सरळ इथं अर्थला ई ऐवजी आपण काय म्हणू, ए पोझिशन म्हणू अर्थची. आता ही अर्थ येत आपल्याला कळलंच असेल डायग्राम बघून. मग आपण काय म्हटलं का, ह्या अर्थला आणि सनला जॉईन करणारी ही जी लाईन आहे तिला आपण काय म्हणू, AS.
आपल्याकडे ही जी एएस लाईन मिळाली, ह्या एएस लाईनला आपण काय म्हणू शकतो, इट्स अ पोझिशन वेक्टर. आता पोझिशन वेक्टर कशाला म्हणायचं, दोन ऑब्जेक्ट मध्ये काय पोझिशनचा रिलेशन असेल ते दाखवणारी एक लाईन म्हणजेच काय, पोझिशन वेक्टर. मग आता एएस ला आपण म्हटलं पोझिशन वेक्टर. ऑब्वियसची गोष्ट आहे, आपण असं म्हणू एक मंथचा टाइम गेला, अर्थने काय केलं, ए पासून काय केलं, इथं आपण काय म्हणू बी पॉइंट पर्यंत काय केलं, मुवमेंट दाखवली. मग आपण म्हटलं ए पासून अर्थने काय केलं, बी पर्यंत मुवमेंट दाखवली. ही मुवमेंट दाखवायला तिला किती टाइम लागला, आपण म्हणू 1 मंथ लागला, बरोबर. मग आता एका महिन्याच्या काळामध्ये आपण काय म्हणू, अर्थने किती एरिया कव्हर केला, ए पॉइंट पासून निघला, बी पर्यंत पोहोचली, मध्ये कोण होता आपला सन, काय आपला सेंटर पॉइंट, म्हणून आपण काय म्हणू एरिया किती कव्हर केला, ASB. आपण काय म्हणू एका महिन्यात कोणता एरिया कव्हर केला, एरिया ASB. हा झाला आपल्याकडे फर्स्ट केस मध्ये, आपण असं म्हणू दिस वॉज आवर केस 1. ठीक आहे. पहिल्या केसमध्ये आपल्या काय लक्षात आलं का, अर्थने एका महिन्यामध्ये काय कव्हर केला, एरिया ASB. ए पासून निघाले अर्थ, बी पर्यंत पोहोचले आणि एरिया काय आला, ASB. आता आपण दुसरी जर केस बघितली तर सेकंड केस मध्ये आपण काय म्हणतोय, आपल्याकडे बघा आता आपली अर्थ कुठं पोहोचले असेल, अर्थ आपली पोहोचली असेल, आपण असं म्हणू इथून निघाली आणि आपण काय म्हणू सी पॉइंट पर्यंत अर्थ पोहोचली, इथं सी पॉइंट पर्यंत पोहोचली. आणि सेम आपण काय म्हणू इथे पण 1 मंथचा टाइम गेला, 1 मंथचा, आणि अर्थ कुठपर्यंत पोहोचली आपली, सी पासून डी पॉइंट पर्यंत पोहोचली. मग आता सी पासून डी पर्यंत पोहोचली म्हणजे ह्या केसमध्ये इथं आपण काय म्हणू एरिया किती कव्हर केला हिने, एरिया इज CSD. एरिया किती कव्हर केला, CSD. आता CSD कव्हर करण्यासाठी आपल्याला टाइम किती लागला, इथं पण आपण म्हणू 1 मंथ. मग आपण काय सांगतोय आता, ही कोण होते आपल्याकडे, हिला आपण म्हणू केस 2. या दोन्ही केसेस स्टडी केल्यानंतर आपल्या असं लक्षात येतं, केस 1 असेल किंवा केस 2 असेल, या दोन्ही केसेस स्टडी केल्यानंतर आपल्या काय लक्षात येतंय, जो काही आपल्याकडे केपलरचा सेकंड लॉ येतो त्याचं स्टेटमेंट आपल्याला काय सांगतंय, द लाईन जॉईनिंग. आता ही डायग्राम जर कळली असेल तर आपण त्याचं स्टेटमेंट पण बघू. काय सांगतंय स्टेटमेंट, द लाईन जॉईनिंग सन अँड द, आता एक लाईन आहे आपल्याकडे, ती काय करते, सन आणि कोणाला जॉईन करते, सन अँड द प्लॅनेट. आता आपण अर्थचं एक्झाम्पल घेतोय का दुसऱ्या प्लॅनेटचं, डझंट मॅटर. मग एक लाईन आहे आपल्याकडे, ती काय करते, सन आणि प्लॅनेटला जॉईन करते. ती लाईन काय करते, ही लाईन एका मंथ नंतर काय थोडासा एरिया कव्हर करते. एरिया कव्हर करते म्हणजेच त्याला आपण काय म्हणतोय, इथं जर बघितलं आपण, इथं आपण जर सांगायचं ठरलं, केस 1 मध्ये आपल्याकडे ही लाईन कोण होती, AS, आणि केस B मध्ये आपल्याकडे ही लाईन कोण होती, CS. मग आपण काय म्हणू ब्रॅकेटमध्ये म्हणायचं, इन केस 1 ही लाईन कोण होती आपल्याकडे, AS. इन केस B च्या मध्ये आपल्याकडे कोण होती ही लाईन, CS. मग ह्या AS आणि CS ह्या लाईनच्या बाबतीत आपण काय सांगतोय, द लाईन जॉईनिंग सन अँड द प्लॅनेट, केस 1 मध्ये होती AS, केस B मध्ये आपल्याकडे ती लाईन कोण आहे, CS. स्वीप्स. आता इथं स्वीप्स शब्द आलाय, स्वीप्स कशाला म्हणायचं, स्वीप करणे म्हणजे काय, इथून ही लाईन सरकून इथं गेली त्याला काय म्हणतो आपण स्वीप. याला आपण दुसऱ्या शब्दात काय म्हणू शकतो, कव्हर्स. ए पासून तर बी पर्यंत जाऊपर्यंत AS ने किती एरिया कव्हर केला, ASB. स्वीप म्हणजे काय, कव्हर करणे. स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल टाइम इंटरवल. मग आता ही जी लाईन लिहिली आपण, तिचं कंक्लुजन काय येईल आपल्याकडे, आपण असं जर म्हटलं, हा जो काही आपल्याकडे काय होता एरिया आहे एका महिन्यामध्ये, आता इथंही टाइम इंटरवल किती, 1 महिना, इथंही टाइम इंटरवल किती, 1 महिना, दोन्ही केसेस मध्ये टाइम इंटरवल किती, 1 मंथ. 1 मंथचा टाइम इंटरवल असेल तर ह्या टाइम इंटरवल मध्ये जो एरिया क्रॉस केला असेल यांनी, तो एरिया पण कसा असेल, सेम असेल. टाइम इंटरवल सेम असेल तर एरिया स्वाईप, जो काही एरिया स्वीप झाला, कव्हर झाला, तो एरिया पण कसा असेल, सेम असेल. याच्यावरूनच आपण काय लिहू शकतो, देअरफॉर एरिया ASB इज इक्वल टू एरिया CSD. हे काय आपल्याकडे केपलर्स सेकंड लॉ.
काय सांगतो केपलर सेकंड लॉ, जो काही आपण म्हणतो ठरलेल्या टाइम इंटरव्हल मध्ये जो एरिया कव्हर केला असेल प्लॅनेटने मोशन दाखवून, तो एरिया कसा असतो, सेम असतो. ठीक आहे, हे झाले आपल्याकडे केपलरचे 2 लॉ. आता आपल्याकडे तिसरा येतोय केपलर्स थर्ड लॉ. केपलर्स थर्ड लॉ समजून घेण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, सगळ्यात महत्वाचं काही टर्म्स येतात. केपलर्स थर्ड लॉ आपल्या दोन्ही लॉ पेक्षा सोपा आहे, पण तो समजून घेण्यासाठी परत एकदा आपल्याला काही टर्म्स समजून घ्यावे लागतील. ठीक आहे, याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. ठीक आहे, आता आपण येऊ आपल्या केपलर्स थर्ड लॉ कडे. काय सांगतो आपल्याला केपलरचा थर्ड लॉ, सिंपलसा लॉ आहे. परत एकदा आपल्याला काय लागेल, इलिप्सची डायग्राम लागेल. सेकंड ऐवजी आपण फक्त आता थर्ड बनवू याला. केपलर्स थर्ड लॉ. आता हा लॉ समजून घेण्यापूर्वी आपल्याला परत एकदा काही टर्म समजून घ्यावे लागतील. फॉर एक्झाम्पल आपण काय म्हणू, आपल्याकडे काय असेल, एक एलिप्स आहे. एलिप्स मध्ये आपण काय सांगतो, इथं कोण आपला सन असेल, आणि या सन नंतर आपण काय सांगतोय, जो काही आपला प्लॅनेट असेल, समजा हा असेल आपल्याकडे, इथं प्लॅनेट असेल, तर ह्या ए पासून तर एस पर्यंत म्हणजे प्लॅनेट आणि सन मधलं जे अंतर असेल ते सगळ्या एलिप्स मध्ये कॉन्स्टंट आहे का? अजिबात नाही. आपण काय म्हणू, सरळ सरळ इथं जे काही प्लॅनेट असेल त्याचं अंतर याच्यापेक्षा जास्त असेल, जो इकडं असेल त्याचं तर अजूनही जास्त असेल. मग आपण काय सांगतोय, द डिस्टन्स ऑफ अ प्लॅनेट फ्रॉम द सन इन इट्स ऑर्बिट. त्याच्या ऑर्बिट मध्ये सन पासून त्याचं जे डिस्टन्स असेल ते कॉन्स्टंट नाहीये, इट कीप्स चेंजिंग. मग हे जर डिस्टन्स आपण बघितलं तर आपण काय सांगतोय, हे डिस्टन्स आपल्याला एक्झॅक्ट माहित नाही, म्हणून सायंटिस्टने काय केलं, इथून इथपर्यंत, इथून इथपर्यंत, इथून इथपर्यंत सगळ्या डिस्टन्सेसचे काय केले असेल, त्यांनी मीन काढला असेल आणि त्याला त्यांनी काय नाव दिलं, ऍव्हरेज डिस्टन्स. ऍव्हरेज डिस्टन्स किती आपल्याकडे ऍव्हरेज डिस्टन्स, त्याला आपण दाखवतो कॅपिटल आर ने. कशाने दाखवतो, कॅपिटल आर ने. आणि मला सांगा, प्लॅनेटला एक राऊंड मारण्यासाठी, एक रिव्हॉल्युशन कंप्लीट करण्यासाठी काय लागणार आहे, काहीतरी टाइम पण लागणार आहे. त्या टाइमला आपण दाखवतो कशाने, कॅपिटल टी ने. मग आपल्याकडे टाइम आहे, ऍव्हरेज डिस्टन्स आहे. मग केपलरचा थर्ड लॉ काय सांगतो, बाय स्टेटमेंट. केपलर थर्ड लॉ आपल्याला सांगतोय बाय स्टेटमेंट. केपलरचा थर्ड लॉ आपल्याला सांगतोय बाय स्टेटमेंट, दॅट इज the square of its period of revolution around the sun. The square of its period of revolution around the sun. मग कोणताही प्लॅनेट घेतला तुम्ही तर त्या प्लॅनेटचा पिरियड ऑफ रिव्होल्युशन अराउंड द सन जो असेल, सनचा चक्कर मारण्यासाठीचा जो टाइम असेल, तो काय सांगतोय आपल्याला, इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द कशाचा, कोण राहिला आता, आपण काय म्हटलं होतं, द स्क्वेअर ऑफ टाइम पिरियड. आता आपण पिरियड ऑफ रिव्होल्युशन म्हणजेच कोणी आपला टाइम आहे, त्या टाइमचा जो स्क्वेअर असेल तो कशाला डायरेक्ट प्रोपोर्शन मध्ये, क्यूब ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. डिस्टन्स म्हणण्यापेक्षा आपण याला नाव पण दिलंय ना, ऍव्हरेज डिस्टन्स म्हटलेलं, त्याला आपण काय म्हणतो, क्यूब ऑफ मीन डिस्टन्स. मग आपण काय बघितलं बघा, द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्होल्युशन अराउंड द सन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ द मेन डिस्टन्स. त्याला आपण जर बघितलं तर काय सांगतोय आपण, टाइमचा स्क्वेअर म्हटलं, पिरियड ऑफ रिव्होल्युशनचा स्क्वेअर डायरेक्टली प्रोपोर्शन मध्ये, आपल्याला माहिती आहे डायरेक्ट प्रोपोर्शन कशाला, आर क्यूबला. स्टेटमेंटचं तेच सांगताय आपल्याला. मग आपण काय म्हणू, सरळ सरळ टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द आर क्यूब. म्हणजेच काय, जेवढा टाइम पिरियड जास्त असेल तेवढंच काय असेल, रेडियस पण कशी असेल, मोठी असेल, तेवढं डिस्टन्स पण जास्त असेल. जेवढं डिस्टन्स कमी असेल तेवढा टाइम पिरियड पण कमी असेल. डायरेक्ट आणि इनव्हर्स प्रोपोर्शन आपण लास्ट इयर शिकलेलो आहे चांगलं. मग आता काय सांगायचं आपल्याला हे प्रोपोर्शनॅलिटीचं साईन नको इथं. प्रोपोर्शनॅलिटी साईन काढण्यासाठी आपण काय यूज करतोय, कॉन्स्टंट यूज करतो. मग आपण काय म्हणू, टी स्क्वेअर इज इक्वल टू के इंटू आर क्यूब. आता के कोण आहे आपल्याकडे, कॉन्स्टंट आहे, जो आपण प्रोपोर्शनॅलिटी साईन घालवण्यासाठी यूज केला. आता के इंटू आर क्यूब आहे,
आर क्यूबला इकडे पाठवलं तो काय होईल, डिवाइड होईल. आपल्याकडे काय येईल, देअरफॉर टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल टू कॉन्स्टंट. हा होता आपला केप्लर्स थर्ड लॉ. तर या पद्धतीने बघा आजच्या लेक्चरमध्ये आपण काय काय बघितलं, व्हॉट इज मीन बाय ग्रॅव्हिटी, ग्रॅव्हिटी आणि ग्रॅव्हिटेशन मधला डिफरन्स पण बघितला. त्यानंतर आपण केप्लरच्या येण्यापूर्वी गॅलिलिओ पूर्वी लोक कसे ऑब्झर्व करायचे स्पेस ते पण बघितलं. अँड लास्टली आपण काय बघितलं, केप्लरचे 3 लॉ बघितले आपण. पहिला लॉ काय सांगतो, प्रत्येक प्लॅनेटची जी ऑर्बिट आहे ती कशी असते, एलिप्स. त्या एलिप्स मध्ये काय असतो, सन इज वन ऑफ द फोकाय. ठीक आहे. दुसरा लॉ बघितला आपण. दुसऱ्या लॉ मध्ये आपण काय सांगतोय, दुसऱ्या लॉ मध्ये आपण असं सांगतोय का जो काही एरिया असेल एखाद्या प्लॅनेटने कव्हर केलेला एखाद्या ऑर्बिटमध्ये, तो एरिया काय असतो, टाइम पिरियड इक्वल असेल तर तो एरिया पण काय असतो, इक्वल असतो. आणि केप्लरचा जो थर्ड लॉ होता आपल्याकडे, तो आपल्याला काय सांगतोय का जो काही आपल्याकडे टाइम पिरियडचा स्क्वेअर असेल तो डायरेक्ट प्रोपोर्शन मध्ये असतो कशाच्या, मीन डिस्टन्सच्या. तर या पद्धतीने आपल्याकडे केप्लरचे 3 लॉ होते. होप तुम्हाला लेक्चर जर समजला असेल, आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करून नक्की कळवा लेक्चर कसं वाटलं. तुमच्या फ्रेंड्स पर्यंत शेअर करा. ठीक आहे. यानंतरच्या लेक्चरच्या अपडेट मिळण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की प्रेस करा. पुढचं लेक्चर आपल्याला एक दिवसाच्या गॅपवरती नक्की मिळत राहील. थँक्यू.